यहाँ कैसे है? मंत्री तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या वॉच यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण याच सॉन्गवरती मागे एक ट्युटोरियल बनवलं होतं न्यू कन्सेप्टमध्ये. ओके, ते सुद्धा खूप पद्धतीने व्हायरल झालं, काही विषय नाही. ओके, सेम यामध्ये पार्ट 2 मध्ये बनवण्याचा प्रयत्न केला मी न्यू कन्सेप्टमध्ये, त्यामुळे कंप्लीट बघून नक्की व्हिडिओ बनवा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर कॅपकट नावाचं ॲप्लिकेशन त्याला ओपन करून घ्या. पहिले VPN कनेक्ट करून घ्या. ओके, कनेक्ट केल्यानंतर कॅपकट नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून टाका. ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला असे बघायला भेटेल. इथं न्यू प्रोजेक्ट आयकन मित्रांनो, त्यावर क्लिक करा. जो एक तुमचा मॉडेलची इमेज मित्रांनो, त्याला ते सिलेक्ट करून घ्या. ओके, तर या हिशोबाने आपण एक मॉडेलची इमेज सिलेक्ट केला आहे. फोटोच्याच खाली तुम्हाला एक ॲडिटचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा. मी तुम्हाला जे सॉन्ग देतो मित्रांनो, ते साऊंडमध्ये यायचं. इथं साऊंडमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक फाईलचं ऑप्शन बघायला भेटेल. फाईलवर क्लिक करा आणि त्याच्या शेजारी तुम्हाला एक डिव्हाइस म्हणून ऑप्शन आहे, डिव्हाइसवर क्लिक करा. जेवढे तुमचे लोकल सॉन्ग आहे मित्रांनो, म्हणजे तुम्ही जेणेकरून जेवढे डाउनलोड केले किंवा मी दिलेले ते सेव्ह केले, ते इथं तुम्हाला 100% इथं येऊन जातील. इथं तुम्ही वर सर्च करा VS एडिटर बॉय, यापर्यंत मी त्याचं रिनेम टाकून दिलं राहतो. ओके, डायरेक्ट सर्च केल्यानंतर तुम्हाला ते सॉन्ग डायरेक्ट येऊन जाईल. ओके, काय विषय नाही. या पण तुम्ही सॉन्ग घ्यायचं ॲड करून. तर एवढं केल्यानंतर फोटोवर क्लिक करा. फोटोला घ्यायचं शेवटपर्यंत, सॉन्गपर्यंत घ्यायचं या पद्धतीने. पुढचा पार्ट आहे जे ब्लॅक कलरचं नाव आहे, त्याच्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका. आता सॉन्ग आणि फोटो आपला फायनल रेडी मित्रांनो, बघू शकता. तुम्हाला डायरेक्ट 9 सेकंद राहायचं. तिथं आल्यानंतर स्प्लाइट मारा. तर व्हाईट बिटो क्लिक करा मित्रांनो. तर व्हाईट बिटो क्लिक केल्यानंतर लाईट इफेक्टमध्ये या. तिथला तुम्हाला ब्लांच नावाचा इफेक्ट साईज 0 ETS म्हणतो. एवढं केल्यानंतर फोटोवर क्लिक करा शेवटला. ॲनिमेशनमध्ये आणि कॉम्बोमध्ये या. तर तिथं हाला तुम्हाला स्केच अँड डिस्टॉर्ट आपण ETS म्हणतो. ओके, एवढी प्रोसेस केल्यानंतर मित्रांनो, स्टार्टिंगला आल्यानंतर फोटोवर क्लिक करा. यामध्ये फोटो नॉर्मली ते झूम करा. या हिशोबाने केल्यानंतर स्टार्टिंगला की मारा. पुढे मित्रांनो ऑटोमॅटिक आपण सर्व बॅक परत फोटोवर क्लिक करा. जो फोटो तुमचा ऑलरेडी 100 होता इथे बेसिकमध्ये यायचं. स्केलवर जाऊन इथून नॉर्मली 100 करून टाका या हिशोबाने. ओके, एक ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल अशा पण बघू शकते. एवढं केल्यानंतर इफेक्टमध्ये या, व्हिडिओ पेटमध्ये जा. हायपीट बघायला भेटेल किंवा तुम्ही याचा आपलं ब्लर झूमचा सुद्धा लावू शकता, काय विषय नाही. ओके, डायमंड झूम सुद्धा क्वालिटी देतो. तर बघू शकता हा हॅलो ब्लरचा इफेक्ट मित्रांनो, त्याला घ्यायचा 7 सेकंद. ओके, त्याच्यानंतर स्टार्टिंगला व्हिडिओ पेटमध्ये जा. इथं ग्लिचचा ऑप्शन क्रोमॅटिकवाला इफेक्ट सिलेक्ट करा. हा क्रोमॅटिकवाला इफेक्ट मित्रांनो, त्याला घ्यायचा आहे तुम्हाला कंप्लीट इथं 9 सेकंदपर्यंत. एवढं केल्यानंतर फोटोवर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये या. तिथं तुम्हाला फेड इन. ओके, इनमध्ये येऊ. फेड इन लावा. 2.5 सेकंद साईड ठेवा. इथं ओव्हरलीमध्ये यायचं 4 नंबरला ओव्हरलीचं ऑप्शन आहे. मी तुम्हाला एक पेंजिल दिली मित्रांनो यापर्यंत, तिला ॲड करून घ्या. ओके, ॲड केल्यानंतर त्या पेंजिल घ्यायचं शेवटपर्यंत. तर एवढं केल्यानंतर फायनल व्हिडिओ तुमचा रेडी झाला आहे. वर सेटिंगमध्ये या फेवरेट 60 करा, कोडेट हाय करा आणि डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.